उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातल्या हिंजवडीमध्ये मेट्रोची पाहणी। अजित पवारांनी प्रशासनाला काही सूचना देत बदल करण्याचे आदेश दिले। अजित पवारांकडून हिंजवडीमध्ये पाहणी दौऱ्यावेळी पहाटेच अधिकाऱ्यांची शाळा। कुणालाही मध्ये येऊ देऊ नका, कोणतीही अडवाअडवी करू नका। अजित पवार मध्ये आला तरी 353 टाका। अधिकाऱ्यांना अजित पवारांचा सल्ला। अजित पवारांनी मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। हिंजवडीचं आयटी पार्क हे राज्यातनं बाहेर चाललं, आपलं वाटोळं झालं। आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललं। अजित पवारांकडून संताप व्यक्त। मी कुणाला झापायला या ठिकाणी आलो नाही। पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या कानुघडणीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर सगळ्यांबद्दल मला आदर आहे, सगळे आम्हाला सहकार्य करतात, अशी ही प्रतिक्रिया। तर राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळं झालं हे अजित पवारांनी मान्य केलं। वडेट्टीवारांचं अजित पवारांवर निशाणा। ग्रामस्थांना विचारात न घेता प्रशासनाकडून एकतर्फी विकास होत असल्याचा आरोप। हिंजवडी, माण यासह मारुंजी ग्रामस्थांचा अजित पवारांना इशारा। ग्रामस्थांना विचारात न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचंही वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शनी मांडाळ या ठिकाणी कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। संकट दूर होऊ दे, कृषी मंत्री कोकाटेंचं शनिदेवाकडे साकडं। तर चुका केल्यानंतरच भल्याभल्यांना शनिदेवाची आठवण येते। कृषी विभागाला आणि समाज कल्याण विभागाला लागलेली पीडा लावणाऱ्यांना दूर कर, कोकाटेंच्या शनिदर्शनावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार। राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार। अजित पवार आजच्या बैठकीमध्ये पक्षातील नेत्यांना निर्णय सांगणार, सूत्रांची माहिती। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घेण्याची शक्यता। साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांसंदर्भात ही भेट। कोकाटे, नितीन देशमुख, मारहाणीवर सुद्धा यामध्ये चर्चेची शक्यता। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी घ्याव्याच लागतात। अनुभवी लोक भेटतात तेव्हा विकासाच्या गोष्टी होतात। शरद पवार आणि फडणवीसांच्या संभाव्य भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर आमच्यामध्ये वाद निर्माण झाला असं समजण्याचं कारण नाही। माधुरी मिसाळ यांना सहकारी म्हणून सूचना केली। माधुरी मिसाळ यांच्यासोबतच्या वादावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका घेतल्या, तर शिरसाट यांनी पत्र का लिहिलं हे ते सांगू शकतात। संजय शिरसाट यांच्या आक्षेपानंतर मिसाळ यांची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया। शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ बैठक घेणार नाहीत। संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील लेटर वॉरवर राऊतांची प्रतिक्रिया। नितीन देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली। विधान भवनात नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी या दोघांची भेट। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत। कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, त्यामुळे जो मनस्ताप झालाय तो भरून निघू शकत नाही। मात्र आणखी एका प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा, मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची इतकी घाई कशासाठी करतायत? अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे संकेत दिल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं। मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येऊच शकत नाहीत, अंजली दवानी यांचा दावा। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत चर्चा। वादग्रस्त मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळामध्ये 75% मंत्री दरोडेखोर म्हणून काम करतायत, तर एक मंत्री रमी खेळतो, दुसरा आमदार मारहाण करतो, एक मंत्री सिगारेट ओढत पैशांच्या बॅगेसोबत दिसतो। तर कोकाटे आणि शिरसाट तसंच गायकवाडांवरून राऊतांचा टोला, तर कॅरेक्टरलेस सरकार म्हणत राऊतांची जहरी टीका। आरएसएसचा मुस्लिम जनसमुदायासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न। भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना हे रुचेल का? सामनाच्या अग्रलेखातनं मंत्री नितेश राणेंवर टीका। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहातला हा मेळावा आता पुढे ढकलण्यात आलाय। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन होणार होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दसरा चौकात दाखल। राजेश क्षीरसागर हे 500 एकर शेती असल्याचा शेट्टींवर आरोप। राजू शेट्टींनी क्षीरसागरांना चौकात येण्याचं दिलं होतं आव्हान। 100 दिवसांचं प्रगती पुस्तक हे शिंदेंचा विभाग यामध्ये मागेच। सामनात वृत्त, शिंदेंचा गृह विभाग सर्वात मागे असल्याचं सामनाच्या वृत्तात उल्लेख करत म्हटलंय। 66 पैकी 21 उद्दिष्ट अजूनही गाठता आली नसल्याचा सामना वृत्तपत्रात दावा। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपात प्रवेश करणार। येत्या 30 तारखेला दोन्ही मुलांसह डांगे भाजपात प्रवेश करणार। मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार।
वर्ध्यामध्ये 28 जुलैला भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक, मनपा निवडणुकीसंदर्भात होणार मंथन, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. प्रवेशाच्या चर्चेनंच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू. भाजप नगरसेवकांचा प्रवेशाला विरोध. शासनानं देयकं लवकरच द्यावीत, बिल्डर असोसिएशनची मागणी. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखेचे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 9,000 कोटी तर जलजीवन मिशनकडे 1200 कोटी थकीत असल्याची माहिती. पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेचा नाशिकमध्ये छापा. देवळाली गाव परिसरातील संशयित सॉफ्टवेअर इंजिनियर श्रीकांत परेची चौकशी. संशयित आरोपीकडून शासनाची फसवणूक झाल्याची माहिती. पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा. गावातील जवान शंकर शिंदे यांना कारगिल युद्धामध्ये आलं होतं वीरमरण. कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळा प्रकरणी महत्त्वाचे अपडेट. ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्यावर ड्रेनेज घोटाळ्याचा आरोप. 85 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप चुकीचा. आरोप सिद्ध करून दाखवावे. ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांचं आव्हान. लातूरच्या बोरगाव नकुलेश्वर जिल्हा परिषद शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी विषयाचे शिक्षकच नाहीयेत. 1.5 ते 2 महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान. आमच्या मुलांच्या टीसी काढून द्या, गावकऱ्यांची मागणी. येवला तालुक्यातल्या 59 सरपंच, उपसरपंच तसंच सदस्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची अपात्रतेची कारवाई. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर कारवाई झाल्यानं कारवाईवर प्रश्नचिन्ह, तर दप्तर दिरंगाईचा अपात्र सदस्यांना लाभ. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. सकाळपासूनच ढगाळ वातावरण, तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहे. कणकवली, कुडाळ, मालवणसह सावंतवाडी तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला. गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी. गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरात घरांमध्ये पावसाचं पाणी. गणेशनगर परिसरात पूर्णतः पाणीच पाणी. लातूरमध्ये सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू. नदी, नाले आणि ओढे आता दुथडी भरून वाहू लागलेत. पिकांना यामुळे संजीवनी मिळाल्यानं शेतकरी मात्र सुखावला. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या खैरेवाडीमधील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास. रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातनं काढावी लागते वाट. चिखलातनं या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो. नागरिकांना शहरात येण्यासाठी 4 नदी पात्र ओलांडण्याची वेळ. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातनं 16,562 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद. देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यात 6, तर आमगाव या तालुक्यातील 4, गोरेगाव या तालुक्यातल्या 2 मार्गावरून वाहतूक बंद. तसंच तिरोड तालुक्यामधले 4 मार्ग बंद राहणार. संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुबार पेरणीचं संकट टळलं. पावसामुळे पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. जिल्ह्यामध्ये 3,15,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच संततधार पाऊस. गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातनं सध्या 3,652 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचं नुकसान. पावसामुळे भाजीपाल्यांवर किडीचा प्रादुर्भाव. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला. बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं. पावसानं पिकांना नवसंजीवनी मिळाली. नाशिकच्या येवल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण. कांद्याच्या दरात सरासरी 900 ते 1000 रुपयांची घट. दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या हाडोळी ते बेरली पाणंद रस्ता प्रस्तावित. मात्र हा रस्ता एका शेतकऱ्यानं अडवला. हाडोळ वस्ती, सलगरवाडी आणि रामवाडी या परिसरातील विद्यार्थ्यांची शाळेत जाताना कसरत. गावकऱ्यांची प्रशासनाकडे दाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हटल्यामुळे युट्यूबरला धमकी. औरंगाबाद म्हणण्यासाठी दबाव. व्हिडिओ व्हायरल. वर्ध्यामध्ये वाहन चोरीचे 2 गुन्हे उघडकीस, तर एका आरोपीला या प्रकरणी पोलिसांकडून अटक, तर दुचाकीही जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.